काय बघितले लेक्चर्स वगैरे, करंट इलेक्ट्रिसिटी, रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी वगैरे सगळं? सर शाळेत झाले. हा, ओहम्स लॉ वगैरे माहिती आहे ना, बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या? हो सर. हो सर. कारण मी शिकवलं नाही, त्यामुळे मी शिकवलं असं तुम्हाला थोडंसं जेई लेवलपर्यंत घेऊन गेलो असतो त्यात. आणि कॉम्बिनेशन कसलंही डेंजर सर्किट असतं, काही जरी असतं ते, फक्त आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता. कार्यकारी सगळी ओंकार राहिलाय, पुष्पदंत एक राहिलाय. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. बरं, मी काय सांगत होतो, व्हीटी ग्राफ इम्पॉर्टंट आहे. व्हीटी ग्राफचा स्लोप काय देतो रे आपल्याला, बोला. ऍक्सेलरेशन. आणि स्लोप पॉझिटिव्ह कुठला, निगेटिव्ह कुठला, झिरो कुठला, कसं ओळखा शिकवलं की नाही मी? समजा जर असा ग्राफ सर असेल, ते हो, इथं जर बघितला, ते क्वाड्रंट्सने काढत. हा, इथं जर बघितला, हा कुठला असणार पॉझिटिव्ह स्लोप आहे, हा कुठला असणार निगेटिव्ह स्लोप आहे, आणि इथं कुठला असणार झिरो स्लोप. इथे लक्षात सगळ्यांना आहे पोरांनो? हो सर. मग हा जो कर्व आहे वरचा, ह्याचा स्लोप किती असेल रे, सांगा भाऊ? झिरो असणार, कारण होरिझोंटल झिरो. लाईन आहे ती, म्हणजे ऍक्सेलरेशन झिरो आहे ना. हो सर. म्हणून त्यांनी इथं म्हटलंय बघा, युनिफॉर्म. लक्षात आलं का? असा पण क्वेश्चन येऊ शकतो. मी एकाच क्वेश्चन मध्ये 2-3 क्वेश्चन तयार करून शिकवतो तुम्हाला, आणि क्वेश्चन रिपीट होणार नाही, तसाच वेगळा काहीतरी येईल. ठीक आहे. मग आता त्याने डिस्टन्स विचारलाय. डिस्टन्स कसा काढतो? एवढाच एरिया असेल ना, या T1 पासून T2 पर्यंतचा. मग तुम्हाला इथे दिसतंय का रे, हे 1 आहे आणि हे 7 आहे. जरा काय अंदाज लावू शकता? हो सर. खाली किती डिव्हिजन? हो सर. 1 2 3 4 5. म्हणजे 2 इथं 2 असणार, 3 4 5 इथं 5 असणार की नाही. आणि इथं जर बघितलं हो तुम्ही, सर. तर हे 70 आहे, हे 70 आहे, आणि हे किती आहे 10 आहे. मग हे किती असणार? 20 30 40 50 60. हे 60 ला असणार बघा. ही जी लाईन आहे ही कितीला असणार? 60 ला. हे जमतील ना तुम्हाला? ग्राफ वगैरे वाचता येतील ना प्रॉपरली? हो सर. मग हा जो रेक्टँगल आहे, ह्याच्या रेक्टँगलची हाईट किती आहे? 60. आणि बेस किती आहे याचा, म्हणजे ब्रेथ किती आहे? 2 आणि 5, म्हणजे यांच्यातला डिस्टन्स 3 होणार. सो द रेक्टँगल्स हाईट इज 60 × 3, म्हणजे किती होणार ते? 180. आता हा फक्त एरिया आला बरं का रे, तुम्हाला युनिट्स पण बघायचे आहेत. इथं युनिट काय दिलंय बघा, किलोमीटर पर आवर. आणि इथं युनिट काय दिलंय? आवर दिलंय, म्हणजे आर दिलंय. म्हणून आर कॅन्सल होऊन जाईल आणि किलोमीटर म्हणून आन्सर येतं. जर इथं किलोमीटर असतं आणि इथं सेकंड मध्ये दिलं असतं किलोमीटर पर आवर, आणि इथं सेकंड मध्ये, तर किलोमीटर पर आवरला पहिल्यांदा मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला लागेल. कशानं कन्वर्ट करतो? 5/18 आठवतंय का? आणि 36 असेल तर 10 करतो हो डायरेक्ट. सर. मुलं काय करतात, लगेच पळतात एरिया काढायला. एरिया काढणं गरजेचं आहे, पण त्यांचं युनिट सुद्धा बघणं गरजेचं आहे. समजतंय ना सगळ्यांना मी काय म्हणतोय ते? हो सर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हीटी ग्राफ. याचा स्लोप वगैरे हे कळतंय तुम्हाला. ठीक आहे. हे आठवतंय का रे, रूल्स ऑफ इमेज फॉर्मेशन? ह्याच्यातून पास झाला की तसा होतो, असे थोडे बेसिक रूल शिकलेलो आपण. कॉन्केव्ह मिररला, कॉन्व्हेक्स मिररला. हो सर. हो सर. झाले. सांगा ह्यातलं रॉंग कुठलं आहे सांगा, रॉंग, चुकीचं. गुड. यस, सगळ्यांनी आन्सर द्या रे. जर फोकस मधून पास झाला, ओबियसली आपल्याला माहिती आहे की नाही, पॅरल आला तर फोकस मधून जातो, असा आला तर पॅरल मध्ये जातो. हे दोन्ही पण करेक्ट आहेत नाही? हो सर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे तर नॉर्मल इथंच असते ना, अशी टेंजेन्शियलला परपेंडिक्युलर, म्हणून त्याच्यावरूनच येतं परत ते तसंच. हा पण करेक्ट आहे. मग रॉंग कुठला असणार हा? सो दिस इज युअर आन्सर. कारण फोकस मध्ये गेल्यावर पॅरल गेला पाहिजे, तो सेंटर ऑफ कर्वेचर म्हणून पाठवलाय. इट इज नॉट पॉसिबल फॉर स्पेरिकल मिरर्स. हे लक्षात आलं सगळ्यांना? हो सर.
मला एक साधा क्वेश्चन द्या, फोकसवरून आठवलं मला. कॉन्केव्ह मिरर जी असते तिचा फोकस मिररच्या पुढं असतो की नाही, म्हणजे याला रिअल फोकस म्हणतात नाही, कारण इथे ऍक्च्युअली रे मीट करतात. आणि जर कॉन्व्हेक्स असेल हो तर सर. याचा फोकस कसा असतो? व्हर्च्युअल. व्हर्च्युअल आतल्या बाजूला असतो का आतलं. नाही. सो दिस इज व्हर्च्युअल. कारण इथं रे मीट करत नाहीत, मीट झाल्यासारखे वाटतात आपल्याला फक्त असे. लक्षात येते नाही सगळ्यांना? हो सर. हो सर. माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे, प्लेन मिररचा फोकस किती असेल? इन्फायनाइट. इन्फिनिटी. कारण जर पॅरलल आले तर पॅरलल जातील ना मागं, आणि मीट कुठं होतील? इन्फिनिटीला. आपला रूल काय रे, पॅरलल आले तर फोकस मधून मीट होतात, जायला पाहिजेत स्पेरिकल असतील तर. इथं काय होणार, पॅरलल आले तर पॅरलल जातात ना मागे प्लेन मिररला, त्यामुळे ती इन्फिनिटीला भेटतात, म्हणून फोकस इज इन्फायनाइट. हे असले असले क्वेश्चन छोटे छोटे करू शकता, येऊ शकतात तुम्ही. समजतंय का? ठीक आहे. त्यानंतर मॅग्निफिकेशन. कॉन्केव्ह मिरर कुठल्या कुठल्या इमेजेस बनवते सांगा भाऊ? व्हर्च्युअल. रिअल पण बनवते आणि व्हर्च्युअल पण बनवते. रिअल पण बनवत. व्हर्च्युअल कधी बनवते रे? ज्यावेळी पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवलेले असेल. आठवते का सगळ्यांना हे? हो सर. मॅग्निफिकेशन तुमचं प्लस पण येऊ शकतं, मायनस पण येऊ शकतं. आठवते ना प्लस मायनस काय सांगतं आपल्याला? हो सर. ओरिएंटेशन पण सांगतं आणि नेचर ऑफ इमेज सुद्धा सांगतं. तसं कॉन्व्हेक्स मध्ये काय होतं रे? तुमची इमेज कसली बनते? व्हर्च्युअल. त्यामुळे मॅग्निफिकेशन नेहमी पॉझिटिव्ह होतं बघा. प्लेन मिरर मध्ये इमेज कसली बनते? मी रिअल ऑब्जेक्ट साठी बोलतोय सगळे. व्हर्च्युअलच बनते की नाही? अरे काय विचारतोय मी? पोरांनो बोला काहीतरी. हो इमेज सर. हो सर. व्हर्च्युअल व्हर्च्युअल. मॅग्निफिकेशन प्लस. आता इथं बघा, तुमची जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढीच इमेज बनते, मग त्यामुळे याचा आन्सर +1 येतं. इथं व्हर्च्युअल बनते पण ती डिमिनिश्ड असते, आठवते ना? लहान बनते ती, म्हणून तर आपण गाड्यांमध्ये वगैरे वापरतो ते. त्यामुळे हे प्लस हो. असतं पण लेस दॅन 1 असतं. हे क्लिअर आहे का सांगा मला सगळ्यांना? हो सर. हो सर. डोक्यात पूर्ण स्टोरी तयार पाहिजे बरं का रे. ह्याच्यावर कशावर पण क्वेश्चन येतो. होमिओ लास्ट नाही असा ह्याच्यावर क्वेश्चन आलाय, प्लेन मिरर साठी मॅग्निफिकेशन किती असतं? +1. तसंच ते तुम्हाला ह्याच्यासाठी विचारू शकतात, कॉन्व्हेक्स साठी. तर ते किती असणार? लेस दॅन 1 पण पॉझिटिव्ह, कारण ती डिमिनिश्ड इमेज बनणार. आणि कॉन्केव्ह मिरर साठी मायनस मध्ये कुठलीही व्हॅल्यू, पण पॉझिटिव्ह मध्ये नेहमी ग्रेटर दॅन 1, कारण इथं जी व्हर्च्युअल बनते ती नेहमी एनलार्जड असते. आठवते का काय? हो सर. हो. हे हे कन्सेप्ट मला माहिती आहे, एवढं सगळं पाठ ठेवणं शक्य नाहीये, तरी पण एक टेबल वगैरे बनवून ठेवा, याच्यावर कशावर येऊ शकतो क्वेश्चन. आणि एक एक मार्क इम्पॉर्टंट असतो कट ऑफ साठी. ठीक आहे, चला. नंतर हे बघा भाऊ, वाचा क्वेश्चन, काय समजते का बघा. मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं काल रिलेशन दिलं होतं का तुम्हाला काय मी? हो सर. 4-5 वेळा क्वेश्चन पडलाय बरं का आजपर्यंत होमिओला त्याच्यावर. ओके, मिक्स्ड आन्सर आलेले आहेत, त्यामुळं बघूया. मला सांगा, इफ अ लाईट बॉडी म्हणजे मास कमी, बरोबर ना, अँड अ हेवी बॉडी possess the same momentum, their lighter body will possess more kinetic energy. आता तुम्हाला मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन माहित असणं गरजेचं आहे. काय असतं रे, कायनेटिक एनर्जीला कसं लिहितो? p²/2m लिहितो की नाही आपण? हो सर. बरोबर. आता लक्षात, याला सोडवायचं कसं बघा. त्याने म्हणलंय सेम मोमेंटम जर असेल, मोमेंटम काय असेल? सेम, म्हणजे पी ची व्हॅल्यू जर सेम असेल, तर मी डायरेक्टली म्हणू शकतो की नाही, कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. बोला. हो सर. तुम्ही हे जर सेम दिलं नसेल तर म्हणू शकत नाही बरं का रे असं.
तुम्हाला मी हो प्रपोर्शनॅलिटी सर. मध्ये शिकवलंय की नाही एक गोष्ट. जर तुम्हाला C इज इक्वल टू A बाय B म्हणायचं असेल आणि तुम्हाला जर असं म्हणायचं असेल C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू B, तर काय असलं पाहिजे सांगा बघू? constant. एक कॉन्स्टंट असला पाहिजे. त्यामुळे ही कंडिशन देणं गरजेचं आहे. डोळे झाकून म्हणायचं नाही कायनेटिक एनर्जी युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू एम. क्वेश्चन मध्ये दिलंय का शोधायचं आहे सेम मोमेंटम. त्यांनी जर म्हटलं असतं सेम मास, तर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी स्क्वेअर झाली असते, कारण मास ही खालची व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली असती. मी काय शिकवतोय कळतंय तुम्हाला? हे मॅथमॅटिक्स आहे प्युअर. हो सर. ओके. इथं काय म्हटलंय? द लाइटर बॉडी विल पजेस मोर कायनेटिक एनर्जी. करेक्ट आहे ना? मास कमी म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त. कधी? यावेळी मोमेंटम सेम असेल. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. हे बोला पोरांनो. हो सर. हो सर. ओके. त्यानंतर दुसरं, द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी व्हेरीज एज द स्क्वेअर ऑफ इट्स व्हेलॉसिटी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ हाफ एम MV. mv स्क्वेअर. बरोबर. मग हे पण करेक्ट आहे, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. याचा अर्थ काय? हो सर. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आता ह्याच्यावर बघा, करेक्ट एक्सप्लेनेशन म्हटलंय, नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. कोण सांगेल का रे मला? नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. नॉट Not the correct explain. कारण ह्या स्क्वेअरचा काही संबंधच नाही ना इथं. आपण मासेस बद्दल बोलतोय. आलंय का लक्षात? हो सर. हो सर. हो सर. जर इथं यांनी असं म्हटलं असतं बाबा कायनेटिक एनर्जी इज पी स्क्वेअर बाय 2m किंवा व्हेरीज ॲज असं काहीतरी, हे मी जे एक्सप्लेन केलं तुम्हाला तसं काहीतरी असतं, तर एक वेळ आपण ते मान्य केलं असतं. पण इथं स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीचा याचा तसा डायरेक्ट संबंध नाही आहे. आपण स्टुडंटच्या जागेवर राहून विचार नाही करायचा, टीचरच्या जागेवर राहून विचार करायचा, ज्यानं हा क्वेश्चन बनवलाय किंवा तो असं डायरेक्ट कनेक्शन सांगत असेल का वगैरे, मग तुम्हाला लक्षात येतं आहे. ठीक आहे. हे एम्सला पडायचे असले क्वेश्चन्स आणि मेन्सला पण पडायचे, पण आता ते कमी झालेत थोडेसे. ठीक आहे. चलो नेक्स्ट 18वा क्वेश्चन वाचा बघू जरा. सर मॉस लो आहे, मग वेलॉसिटी जास्त असणार ना? एक मिनिट. मास लो आहे मग वेलॉसिटी जास्त असणार ना? हा, तसं इनडायरेक्ट रिलेशन येतं रे इथं. अच्छा, तसं म्हणतोय का? दोन तीन स्टेप मधनं गेलं ना, हे म्हणता येत नाही. असं डायरेक्ट दिसलं पाहिजे करेक्ट एक्सप्लेनेशन त्याचं इथं. ठीक आहे, याला होल्डवर ठेव, बघूया आपण एकदा. तो काय म्हणतोय, मोमेंटम म्हणजे काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. जर सेम मोमेंटम असेल, ज्याचं मास जास्त त्याची व्हेलॉसिटी, ज्याचं मास कमी त्याची व्हेलॉसिटी जास्त, मग स्क्वेअरवर असल्यामुळे कायनेटिक एनर्जी जास्त. पण ह्यासाठी स्वतःलाच किती एक्सप्लेनेशन लांब जावं लागलं ना आपल्याला, कळतंय का? हे जरा असतात असे आर्ग्युमेंट टाईप असतात असे क्वेश्चन. ठीक आहे. शेवटी जर बघितलं ना, कनेक्ट होतातच डॉट कुठं ना कुठं. तर पण असं डायरेक्ट असलं तर जनरली आम्ही पकडतो की करेक्ट एक्सप्लेनेशन आहे म्हणून. डायरेक्ट दिसलं पाहिजे बाबा हे असं आहे म्हणून मोमेंटमचं रिलेशन वगैरे. ठीक आहे, आपण बघू एकदा याला. हे बघा भाऊ, ऑफिशियल बुक मध्ये काय म्हटलं बघ. तोपर्यंत वाचा रे क्वेश्चन, समजतोय का बघा काय. आपण 18चा पेपर डिस्कस करतोय ना. ह्यांनी पण नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन म्हटलंय त्याचं. डायरेक्ट रिलेशन नाही ना त्यांचं. आलं का लक्षात? आपल्याला खूप लांबून लांबून खेळावं लागतं ना तिथं जाण्यासाठी. ते चुकीचं नाहीये, तू जे म्हटलं ना ते करेक्टच आहे. म्हणून त्यासाठी म्हटलं आपण स्टुडंटच्या जागी राहून विचार नाही करायचा. ज्यानं पेपर काढलाय ना
तो आपल्याला अडकवायला बघतो ना कायम, त्यानुसार विचार करायचा. हे तुम्हाला फ्रीफॉलच्या फॉर्म्युले माहिती आहेत का रे? फ्रीफॉलचे हो हो सर. पाठ करायची, रटायची, आणि एवढा वेळ नसतो डिराईव्ह करायला. मला सांगा, फ्रीफॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी किती असते? म्हणजे जेव्हा असं वरून सोडतो ड्रॉपिंगला, इनिशियल व्हेलॉसिटी किती असते ड्रॉप केल्यावर बॉलला? 0 0 ना. Zero. तो समजा एच हाईटनं खाली आला टी टाइम मध्ये, तर यासाठी रिलेशन डायरेक्ट पाठ केली की नाही आपण, हाफ GT स्क्वेअर, हे विसरायचं नाही बरं का कधी सुद्धा. हो सर. सर ह्याची व्हेलॉसिटी काहीतरी वाढली असेल की नाही ग्रॅव्हिटीमुळे, याचा फॉर्म्युला काय दिलाय, √2gh. हे दोन्ही फॉर्म्युले हो, सर. रटा, टॅटू बनवून घ्या वाटलं तर अंगावर कुठं तर. ही 12वी होईपर्यंत विसरायचं नाही, समजलं ना? मग आणि काय हो, म्हटलं सर. बाबा, फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंगला द फ्रीली फॉलिंग बॉडी फ्रॉम द हाईट 1 मीटर इज ऑफ. अच्छा, व्हेलॉसिटी काढायची आहे, मग इथं याच्या जागेला 1 पुट करणार ना तुम्ही सिम्पली. काय येतं मग, √2g. आले का लक्षात? हेच येतं ना. हो सर. हो सर. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना क्वेश्चन? हा, डाऊट नाही ना? हो सर. थोडा हे बघा, मोमेंटम कायनेटिक एनर्जी परत एकदा आलं बघा, वाचा काय समजते का बघा. म्हणून त्यासाठी मी ते घेतलं तुमचं, जरी मी तुम्हाला वर्क पॉवर एनर्जी शिकवलं नसली तरी सुद्धा, कारण वेटेज आहे त्याला जास्त. ओके ओके. इके म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणले बघा, आपण केई म्हणून घेतो ना त्याला. ए ओंकर, असं डायरेक्ट नाही घ्यायचं. हे हाफ PV स्क्वेअर आहे, MV स्क्वेअर नव्हे. हा सर. त्या ते डायरेक्ट पुट करतो काय तू, तसं नको करू. का तू सोडवलं होतंस ते आणि चुकून तसं आलं होतं, असं काय झालं का? सर चुकून आलं. ठीक आहे, चुकून आलं ते पण असं असू पण शकतं, पण मला वाटलं तू तसा विचार नाही केला, हाफ MV सारखा दिसतंय म्हणून. तसं नाही करायचं. तर कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो रे, हाफ MV स्क्वेअर. एक मिनिट, आपण काल काहीतरी केलं होतं ना याचं. हे हो हाफ, सर. हा अभि सोपं आहे की. हे बघा, हे हाफ असंच ठेवा, MV स्क्वेअर मधलं MV बाजूला करा आणि V बाजूला करा, काय येणार, हाफ PV हो होईल सर. नाही. हो सर. ओव्हर थिंकिंग करू नका, अवघड होईल. मी आता करणार होतो तसं, विचार करून व्यवस्थित, काय नाही, सोपा क्वेश्चन आहे. हे लक्षात आले सगळ्यांना? पण हा हो फॉर्म्युला सर. पाठ नका करू, हा फॉर्म्युला पाठ नका हो करू. सर. मी जे दिलेत ना तेवढेच फॉर्म्युले पाठ करा, p²/2m आणि रूट ते वाले. ह्याची काही गरज नाही, कारण चल हा मिरर्स बघा, बघू जरा काय समजते का त्यात. तुम्हाला विंड डायग्राम माहिती आहे का रे, काय असते? हो सर. हो सर. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला फक्त एक आयडिया देतो, ज्यांना माहित नसेल त्यांना. इथं हा जो क्यू आहे की नाही, याचा अर्थ आहे अशी एखादी प्रॉपर्टी जी ती प्लेन मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर या दोघांच्या मध्ये कॉमन आहे. एसचा अर्थ असतो अशी एखादी प्रॉपर्टी जी कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मध्ये कॉमन आहे. आणि आर म्हणजे अशी एखादी प्रॉपर्टी जी प्लेन मिरर आणि कॉन्केव्ह मध्ये. आणि पी म्हणजे काय असेल, कोण सांगेल का मला? तिन्हीत पण कॉमन असणार. तिन्हीत तिघांमध्ये पण पण आले पाहिजे. गुड गुड, करा विचार आणि बघा जरा.
अच्छा, मी जरा बघतो मला जमतंय काय. क्यू नाही का. हे झालं की दोघांवर येते सगळं आन्सर. हे बघा रे पोरांनो, ही क्यू म्हणजे काय दिलंय बघा त्यांनी, इन्व्हर्टेड किंवा नॉन इन्व्हर्टेड एवढंच म्हटलंय, व्हर्च्युअल रिअल वगैरे काही म्हटलेलं नाही. मग मला सांगा, प्लेन मिरर मध्ये तुमची इमेज इरेक्ट असते की नाही, नॉट इन्व्हर्टेड असते की नाही, हो आणि कॉन्व्हेक्स मध्ये सुद्धा तशीच असते ना, थोडी डिमिनिश झाली असेल फक्त, पण असते तर तशीच ना. हो सर. म्हणजे हो नॉट सर. नॉन इन्व्हर्टेड म्हणजे ए आणि डी करेक्ट आहेत, हे बी आणि सी चुकीचे आहेत. हे समजलं का सार्थक? हो सर. सांग मला, कळलंय का? हो सर. हा. त्यानंतर एस बघा, एस चा अर्थ काय, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर दोघांना कॉमन असली पाहिजे. आणि एस साठी काय काय दिलंय, स्मॉलर, सेम, म्हणजे एकतर एम ची व्हॅल्यू 1 म्हटली त्यांनी किंवा एम ची व्हॅल्यू लेस दॅन 1 म्हटली. मग मला सांगा, कॉन्व्हेक्स मध्ये सेम साईजची इमेज तयार होत नाही ना, नेहमी डिमिनिश्ड असते. अरे बोला. हो सर. हो सर. त्यामुळे सेम साईज येणारच नाही. त्यामुळे काय येईल, ए विल बी द ऑप्शन. तसंच आर तुम्ही बघितला असता, समजा आर प्लेन आणि कॉन्केव्ह मध्ये आर कॉमन आहे. मग आर ला काय दिलं त्यांनी, सेम साईज, स्मॉलर साईज, ग्रेटर साईज म्हटलंय. आता प्लेन मिररला सेम साईजची बनते की नाही इमेज, आणि कॉन्केव्हला सुद्धा सेम साईजची बनू शकते. कधी सांगा भाऊ? सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर वर ठेवली असेल तर. सिद्धांनी कळते का हे? हो सर कळतं. ओके. आणि ए थांब एक मिनिट, चुकलंय काय रे? नाही नाही, आर बद्दल बोलतोय ना की आपण. ठीक आहे, मला वाटलं येस. आणि पी म्हणजे काय दिलं त्यांनी, व्हर्च्युअल व्हर्च्युअल व्हर्च्युअल. तिघांमध्ये सुद्धा व्हर्च्युअल तयार होऊ शकते ना, इथं रिअल व्हर्च्युअल असते, इथं व्हर्च्युअल असते, इथं हो, व्हर्च्युअल सर. असते. जर रिअल म्हणलं असतं तर मग तिघांमध्ये आलं नसतं, फक्त कॉन्केव्ह मिरर इज कॅपेबल ऑफ फॉर्मिंग द रिअल इमेज. हे कळते का? म्हणून मी तुम्हाला म्हणतोय ते सगळं रटून ठेवा, स्टोरी तयार करायची डोक्यामध्ये सगळी. समजतंय सर. चालेल, कारण त्याच्यावरच क्वेश्चन येतात मोस्टली, तुम्हाला मागापासून दिसत असेल. हा, हे बघ परत तसं झालं, तेच वरचाच क्वेश्चन परत. हा कितवा आहे आता, हा नंबर आठवत नाही मला, पण 21-22 असावा, 24 क्वेश्चन आहे बघा. तुमचं इमॅजिनेशन किंवा किती चांगलं हेच चेक करायचं त्यांना, बाकी काय नाही. कदाचित करेक्ट आहे. ह्यात कुठली प्लेन आहे का रे मिरर, प्लेन मिरर? नाही सर. प्लेन कुठं आहे का याच्यामध्ये? प्लेन असते तर सेम साईजची बनली असते ना. सेम साईजची. हो सर. इथं बघा ही डिमिनिश्ड बनली आहे, आणि त्याच्या आत दिसते म्हणजे कसली इमेज आहे ती सांगा बघू. मिरर मध्ये दिसतीये म्हणजे कसली इमेज आहे, व्हर्च्युअल. कळते ना सगळ्यांना? हो सर. दिस इज व्हर्च्युअल. दोन्ही मध्ये सुद्धा व्हर्च्युअल. मग डिमिनिश जर झाली असेल तर प्लेनचा काही संबंधच नाही ना. कळलंय का? आता बघा, डिमिनिश झाली म्हणजे कॉन्व्हेक्स असली पाहिजे. मग कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असं म्हटलंय. अच्छा, ऑर्डर मध्ये दिले काय, पी आणि क्यू. ओके. मग पी मध्ये डिमिनिश झाली, व्हर्च्युअल डिमिनिश कुठे होते, कॉन्केव्ह मध्येच होते ना, फक्त कॉन्व्हेक्स मध्येच होते ना. सी इज द ऑप्शन. कॉन्केव्ह. हो, कॉन्व्हेक्स सर. हा, कॉन्व्हेक्स. आणि क्यू काय आहे, कॉन्केव्ह. ह्याच्यामध्ये व्हर्च्युअल इमेज कधी तयार होते, जेव्हा ही खूप जवळ ठेवली असेल, म्हणजे फोकसच्या आणि पोलच्या मध्ये. कळते का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. म्हणून आता हो, आपल्याकडे सर. जनरली तशा बघायला मिळत नाहीत, पण शेविंग मिरर जे असतात त्याच्यामध्ये चेहरा आपल्याला मोठा दिसावा लागतो. मग ते एवढं काय असं नसतं केलेलं त्यांनी, पण थोडं का असं ना त्यांनी कॉन्केव्ह ठेवलेलं असतं. असं असं, कारण कॉन्केव्ह एवढा असेल तर फोकस लांब असणार ना, मग तुमचा चेहरा मध्ये निवांत बसू शकतो इथं. आलंय का लक्षात? कारण हे जर असं असतं तर फोकस इथं असता, तुम्ही चेहरा इथं ठेवला असता तुमचा, तुम्हाला व्हर्च्युअल दिसलीच नसती. समजते का हे सगळ्यांना काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हो, सर. शेविंग मिरर
अशी एक ऍप्लिकेशन आहे याची. ठीक आहे, पुढे बघा. ग्रॅव्हिटेशन, एक मिनिट. 25th. तुम्हाला माहिती आहे का मूनवर काय असते? ग्रॅव्हिटी आपल्या एवढीच असते का? नाही. नाही सर, G by 6. 1/6. ठीक आहे, चांगला क्वेश्चन आहे. ऐका बघा काय म्हणलंय. हो सर. वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 29.4 न्यूटन. म्हणजे mg आहे की नाही रे, कुठं? अर्थवर. हो सर. ओके, आता ह्याला जर मी 9.8 न डिवाइड केलं, किचकट होतं थोडंसं, आहे की नाही? याला तुम्ही 30 पकडा अप्रॉक्सिमेटली, आणि याला जर 10 न डिवाइड केलं तर मला याचं मास मिळेल का नाही रे? किती असणार? 3 kg. कळलं का सगळ्यांना? नाही? हो सर. हो सर. हो सर. असंच करायचं. एवढं काय बदल. तुम्ही ऑप्शन्स बघा ना, लांब लांब आहेत भरपूर, घेऊ शकता ना असं डिसिजन. ठीक आहे, त्यानंतर हो हो सर. सर. आणि तुम्ही मूनवर घेऊन गेला, मार्सवर घेऊन गेला, कुठं जरी घेऊन गेला, हे बदलणार आहे का रे? मास नाही सर. नाही. सेमच असणार. आता नाही सर. अर्थवर जी ची व्हॅल्यू 10 जर असेल तर मूनवर तीच 10/6 असते, माहिती आहे? हो सर. हो 6 सर. हो पटीने सर. कमी असतं. मग त्यांनी म्हणलंय मूनवर जर एक 20 मीटर हाईट वरनं मी जर एखाद्या ऑब्जेक्टला टाकला समजा, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल जेव्हा तो खाली पडेल? कायनेटिक एनर्जी कशामुळे येते रे? व्हेलॉसिटीमुळे येते ना. हो सर. मग इथं जी कायनेटिक एनर्जी असेल ती इथली पोटेन्शियल एनर्जी असेल की नाही? आता हे हो तुम्हाला सर. माहिती आहे का? मी हो, हो, शिकवलेलं सर. नाही बरं का रे समज. पोरांनो, वर्क पॉवर एनर्जी मध्ये अजून. मी फक्त तुम्हाला अंदाज घेतो की तुम्हाला माहिती आहे का हे. पोटेन्शियल एनर्जी हाईट मुळे येते, झालंय कायनेटिक सर एनर्जी शाळेत. मोशनमुळे. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला शिकलाय कधी? mgh असतो. हो सर. मग सिम्पली हो, mgh हो, काढा सर. ना. हो मास सर. किती आहे? 3. g किती आहे? 10/6. आणि h किती आहे? 20. टेल मी व्हॉट इज द आन्सर. इथं 2 येईल, इथं हे किती येईल? 10 येईल. 10 10 चा 100 जूल किंवा 98 जूल म्हणू शकतो का बघा मी याला. हो हो सर. सर. हो सर. लक्षात आलं हे हाऊ टू सॉल्व? हो सर. त्यांनी जर विचारलं खाली पडतानाची व्हेलॉसिटी काय असेल, तर व्हेलॉसिटी म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी. कळतंय का सगळ्यांना हे? हो. मग हे 98 ला तुम्ही कम्पेअर कराल हाफ mu². 98 ला 100 घ्या अप्रॉक्सिमेटली, इथं घ्या हाफ. मास किती आहे त्या ऑब्जेक्टचं? 3. आणि इथं किती येणार? v². मग तुम्ही बघितलं हे 200/3 येईल की नाही रे? v² इज इक्वल टू. हो सर. ओके, आणि ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता? v विल बी इज इक्वल टू √200/3. सगळ्यांना समजलं मी काय केलंय? हो सर. खरं? हो सर. हा. आता मला सांगा 200 म्हणजे काय असतं रे? 4 गुणिले 50 असतं ना, किंवा तुम्ही 100 गुणिले 2 पकडू शकता. 100 बाहेर काढला 10√2/√3 होईल की नाही? √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.4. आणि √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.7. तर 1.7. 14/1.7 होईल की नाही, किंवा 140/17. अप्रॉक्सिमेटली आन्सर काढू हो. शकाल का ह्याचं? हो सर. ही मुद्दामून ह्यासाठी शिकवले असले क्वेश्चन सोडण्यासाठी. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, ह्याचं टेन्शन नका घेऊ. तुम्हाला हे कळलं का मी असं का केलं ते? कारण जेवढी त्याच्याकडे वर हो सर. पोटेन्शियल एनर्जी होती ती खाली येऊन कशात कन्वर्ट झाली? कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे मला, हाफ mu². सो इट इज इक्वेटेड टू 100.
इन द सबसिक्वेंट मॅनर वेलॉसिटी इज कॅल्क्युलेटेड. कळले का सगळ्यांना? हे असले क्वेश्चन जमतील सगळ्यांना? हो सर. हो हो सर. हो सर. आता मार्सवर जर विचारलं, मार्सचं कुणाला माहिती आहे का रेजीचं? यार मी विसरतो सारखं, डेटा लक्षात राहत नाही. 1 मिनिट. तोपर्यंत हा क्वेश्चन सोडवा, मी मार्सचं शोधतो तोपर्यंत. खूप दिवस झालं शिकवलं नाही रे ग्रॅव्हिटेशन. जीची व्हॅल्यू 11वी बरोबर लागत नाही मार्सची. हां हे सोडवा. Acceleration to gravity on Mars 3.7. 3.7 ला कसं करू शकतो रे आपण? अप्रॉक्सिमेटली 3.3 म्हणायला 10/3 होईल की नाही रे? हा मग G/3 घ्यायला. हो करेक्ट आहे ना? ट्रस्टेड सोर्स आहे ना? गंडवतात खूप कुठे कुठे. हां बरोबर आहे. G/3. मूनवर G/6 आणि मार्सवर G/3. हे लिहून घे. G/3 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा सुटला का रे 27? सोपा आहे, ओरली करू हो शकता. सर. हो सर झालं. हो सर. झालं. Yes, sir. सर्क्युलर पाथ वर जातोय तो, किती पण काही घे ना, तो परत त्या ठिकाणी आलाय. कम्स टू इनिशियल पाथ. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असणार रे? 0. 0. डिस्प्लेसमेंट विल बी 0. मग व्हेलॉसिटी म्हणजे ही व्हेलॉसिटी म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणले की त्यांनी, हुशार आहेत. ठीक आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. नुसती व्हेलॉसिटी 0 नसते बरं का. ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 असते, कारण ती टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम असते. दॅट्स वाय 0 मीटर पर सेकंड. कळलं? ॲव्हरेज स्पीड विचारलं असतं तरी किती आला असतं? 12.5 मीटर पर 250 मीटर आणि टाइम किती लागला? 20 सेकंड. 0 20 सेकंड. 12.5 मीटर पर सेकंड. लक्षात येते सांगा नाही खरंच? हो सर. हे बघा, एकाच पेपरमध्ये 3 क्वेश्चन पडलेत मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी वगैरे, त्या एकाच कन्सेप्टवर. कळतंय का? म्हणून त्याला वेटेज आहे भरपूर. करा. हा सोपा आहे खरं वरचा 29वा. आम्ही मोमेंटमचा फॉर्म्युला आहे हा. तुम्हाला परवा शिकवलं की नाही? इक्वल मोमेंटम जर असेल तर मास आणि वेलॉसिटी एकमेकाची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. मग आन्सर काय नाही याचं? हे जर रेशो 1/2 असेल तर तो 2/1 असणार ना. ओरली करू शकता याला. अरे पोरांनो, हो सर. प्राण उडाले. हे बघा, मोमेंटम इज इक्वल टू मास नाही इंटू सर समजलं. हे जर सेम राहत असेल कॉन्स्टंट, तर याचा अर्थ मास वाढलं की व्हेलॉसिटी कमी झाली पाहिजे ना. समजा मी म्हटलं ए इंटू बी हे 100 पाहिजे मला. ए 20 असल्यावर बी किती पाहिजे? 5 पाहिजे. ए 10 झाल्यावर बी किती होणार? 10 होणार. ए 5 झाल्यावर हा किती होणार? 20. म्हणजे हा जसा कमी होतोय हा वाढतोय ना, बिकॉज दिस व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. जेव्हा असं असतं की नाही कधी सुद्धा, ह्याला काय म्हणतो आपण? इनव्हर्स प्रपोर्शनिटी. तुम्ही जर बघितलं तर एम इज इक्वल टू पी बाय व्ही लिहिणार. इफ पी इज कॉन्स्टंट, एम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणून हा जर रेशो 1/2 असेल तर तो 2/1 असणार. बघा खरंच कळलंय का तुम्हाला? हो सर. हो सर. हा बघा, ह्याचं पण आलं आन्सर.
डायरेक्टली करू शकता का रे याला? हो सर. टाइम संपला, टाइम. आता तरी करा म्हणाव हे फ्री झूमला. एवढं 2 वर्ष वापरलंय. आता ऑफलाईन सुरू झाल्यावर एवढं कोण वापरणार नाही त्याला. वत्सांनो लक्ष द्या. हे कळलं का रे क्वेश्चन तुम्हाला? काय नेमका कशाचा आहे? तुम्हाला पहिला चॅप्टर कळायला पाहिजे बरं, कुठनं विचारला हा क्वेश्चन. हो सर. मग इनिशियल व्हेलॉसिटी किती म्हणली त्यांनी? 7. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला? 92, 92. आणि किती सेकंदामध्ये? 4 सेकंदामध्ये. मग त्यांची ऍक्सेलरेशन किती असल्याचं विचारलंय. स्पून फिडिंग केलंय तुम्हाला डायरेक्टली. हे कशात येतं सगळं? एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ टी स्क्वेअर मध्ये येतं ना. हो सर. सर. सोपा आहे क्वेश्चन. 92 इज इक्वल टू 7 इंटू समथिंग दॅट इज 4 प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशन इंटू टी स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती असतो? 16. इथं मग येणार 8. 7 चोक 28. 92 मधून 28 गेले किती राहतं रे? 54 का? 64. यस. 64 is equal to 8 into A. So A will be 88 64 होता ना. So it will be 8 meter per second square. जमते ना सगळ्यांना? सोपं आहे. हो सर. ओके ठीक. तुम्हाला समजा असं म्हटलं असतं काय ह्याच क्वेश्चन मध्ये काय, अ पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन ओके और a part at t is equal to 0. another example आहे काय, थोडा विचार करून सांगा. at t is equal to 0 the particle was at t is equal to 12 meter. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं इफ इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे इथं t is equal to 0 ने स्टडी करायला सुरू केलं, यावेळी त्याची व्हेलॉसिटी समजा किती होती? 2 मीटर पर सेकंड होती. इट इज being accelerated with an acceleration of 5 meter per second square for example. Find its position at t is equal to 3 seconds. काढू शकाल का रे? हो सर. करा बघू. Find its position at t is equal to 3 seconds. पॉइंट मध्ये वगैरे कसं पण येईल, करा. अथर्व काय आहे ते? 40.5 आहे का? सेम फॉर्म्युला वापरला का तुम्ही? एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ टी स्क्वेअर. यू किती आहे? 2. टी किती आहे? 3 प्लस हाफ. ऍक्सेलरेशन किती आहे? 5. आणि 3चा स्क्वेअर किती आहे? 9 है ना. सो 2 3 6 प्लस हे 22.5 होतं का रे? किती येणार मी? 28.5 मीटर येईल ना. हे लक्षात आले का तुम्हाला? इथपर्यंत आला का सगळेजण? हो सर. इथं ऑप्शन आहे समजा असे हो सर. इज इक्वल टू 28.5
x is equal to 30.5, x is equal to 40.5, x is equal to 50.5. कुठला आन्सर करेक्ट आहे यातला? Which option is correct? C is correct. कोण सांगेल का रे मला का? आधीची 12 हे पोझिशन नसते, दिस इज डिस्प्लेसमेंट. कळतंय का? हो सर. ओके. मग हा अगोदर 0 वर होता का रे? कुठं होता? 12 वर होता. इथं x इज इक्वल टू 0 आहे. ऑलरेडी हा कुठं होता? x इज इक्वल टू 12 वर होता. इथून पुढे तो किती गेलाय? 28.5. मग किती वर गेला असेल? x इज इक्वल टू 12 प्लस 28.5 म्हणजे किती होणार ते? 40.5. सगळ्यांना खरंच कळलं काय? हो सर. कन्सेप्ट चुकणार नाही ना परत ही? ज्यांचं कोणा चुकलं असेल? अरे काय विचारतोय? हो सर. ठीक आहे. हे एस म्हणजे काय देतं? डिस्प्लेसमेंट, नॉट पोझिशन. त्यामुळे मोस्टली भरपूर केसेसमध्ये असं दिलं असतं एक्स इज इक्वल टू 0, म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकतो 28.5. पण इथं तो ऑलरेडी 0 पासून नाही 12 पासून स्टार्ट झाला. हा जमला सगळ्यांना क्वेश्चन? कळेल ना? हा ठीक आहे. तर हा होता 2018चा पेपर. 17चा घ्यायचा का रे? हो सर. चलो 17चा घेऊ. भरपूर आहेत पेपर. तुम्ही हो सर. म्हणला 2011 पर्यंत 10 पर्यंत सगळे आहेत माझ्याकडे. फक्त आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि एवढे 4-5 जरी केले ना तरी भरपूर आहेत. 20, 19, 18, 17. ठीक आहे. आणि बाकी मी तुम्हाला पेपर शेअर केले, त्यातले फक्त क्वेश्चन सोडवत राहा. भरपूर आहे. बघा बघू क्वेश्चन. आता मला एका जागी कुठं पीडीएफ नाही मिळालं, मीच बनवेन माझं पीडीएफ. बुकच पब्लिश करायचा विचार करतोय मम्मी बाबावर. एक कोण आहे रे? एक 1. हु इज 1? युगंधर तो आहेस का? होय सर, ते चुकून झाले. एक वर राहायसाठी ना, सगळ्यात वर नाव राहायसाठी, है की नाही? नाही सर, ते चुकून झाले. ते रिनेम होईना. ठीक आहे. मी ऍक्सेस दिलेला नाही रे तसा. तू नंतरच करू शकशील त्याला, बाहेर गेल्यावरच. काय कळलंय का रे? काय कुणाला? हो सर. हो सर. अ मॅन कम्प्लीट्स 10 टर्न्स. काय? हा अच्छा, मला वाटलं युनिट दिलंय ते. त्याने म्हटलंय 10 रिव्हॉल्युशन 2 मिनिटात कव्हर करतोय आणि डायमीटर किती आहे? 24 आहे. स्पीड किती असेल असं विचारलंय. हा कसला क्वेश्चन आहे रे? सर्क्युलर मोशनचा दिसतोय की नाही क्वेश्चन हा? जरा हो सर. मला सांगा, डायमीटर 24 दिलाय म्हणजे रेडियस किती असणार याचा? 12 मीटर. ठीक आहे. आणि यांनी काय म्हटलंय? 10 टर्न 2 मिनिटात. बरोबर. मग मला सांगा, एका टर्न मध्ये किती अँगल कव्हर करतो रे? 360. ठीक आहे. 360 किंवा त्याला 2 पाय म्हणू शकतो का आपण? हो सर. ओके. आता तुम्हाला सर्क्युलर मोशन शिकवलेलं नाही ना, त्यामुळे नॉर्मल मेथडनंच तुम्हाला कसं शिकवायचं रे ताई? टाइम काढू शकता तुम्ही ह्याच्यातनं. म्हणजे एक टर्न करायला त्याला किती वेळ लागेल? 2/10 मिनिट. हे कळते का सगळ्यांना? तुम्ही कसं केलं जरा सांगा मला, कारण मी हे सर्क्युलर मोशन मध्ये शिकवतो. तुम्ही कसं केलं जरा सांगा. सर ते सर्कम्फरन्स हा म्हणजे 2 पायर म्हणजे तुमचा टोटल डिस्टन्स असणार ना? हा सर. हो. बरोबर. मग डिस्टन्स किती होणार? 2 पाय इंटू 12 म्हणजे 24 पाय होतं का?
हो सर. आणि टाइम म्हणजे काय असणार, एका रिव्हॉल्युशन लागलेला टाइम. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात कदाचित असंच केलं असणार आहे, 2 मिनिट लागतात म्हणजे 120 सेकंड लागतात ना 10 टर्नला. हा असं केलं जाणार. मग एका टर्नला किती लागणार, 12 सेकंड लागतील की नाही रे पोरांनो. हो सर. मग हो सर. टाइम किती लागणार, 12 सेकंड. सो द स्पीड, त्यांनी स्पीड वेलॉसिटी असते तर मग नाही, ठीक आहे सिंपल करूया. स्पीड इज इक्वल टू 24 पाय अपॉन 12. 12 के 12, 12 दोन्ही 24. मग 2 पाय, पायची व्हॅल्यू किती असते 3.14, त्यांनी पॉईंटमध्ये दिला किती असणार 6.28 मीटर पर सेकंड. हे सगळ्यांना जमतील हे. सार्थक, श्रावणी बोला हो जरा. सर. हो सर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स वगैरे तुम्हाला नाही, सोडा नवीन नाही आहेत, नाहीच विचारणार. ICSE ला असू शकतं, ICSEच्या बऱ्यापैकी येतात कन्सेप्ट इकडं. ठीक. ह्याच्यात व्हेरिएशन कसं येऊ शकतं माहिती आहे का रे, थोडं व्हेरिएशन सांगतो मी तुम्हाला. हे जे असतं की नाही, हे त्यांनी म्हटलंय बघा 10 टर्न्स पर 2 मिनिट. ह्यालाच मी असं म्हणू शकतो ना 10 टर्न्स पर 120 सेकंद, किंवा असं म्हणू शकतो याला 10 रिव्हॉल्युशन्स पर 120 सेकंद, किंवा असं म्हणू शकतो 1/12 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. इथून इथं कसं आलो कळलंय का सांगा मला तुम्ही, 0 कॅन्सल करून. ठीक आहे. ह्याला एक नाव आहे अँग्युलर स्पीड म्हणतात याला. ठीक आहे. हे सर्क्युलर तुम्हाला मी आता शिकवलेलं नाही त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल हे अँग्युलर स्पीड. तर हे तुम्हाला सांगतं अँगल किती फास्ट कव्हर करतोय. ठीक आहे. तर तुम्ही कधी ऐकलंय का रे गाडीचं चाक 100 RPM न पळतंय वगैरे असले शब्द, हो RPM सर. कसं ऐकलंय काय. हो, रोटेशन पर मिनिट. याचा अर्थ असतो रिव्हॉल्युशन्स किंवा रोटेशन्स पर मिनिट. मग आपल्याला इथं काय मिळालं, रोटेशन पर सेकंड मिळालं ना, म्हणजे हे अँग्युलर स्पीडचंच युनिट आहे. कळतंय का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. ठीक आहे. बेसिक म्हणजे याचा अर्थ काय, 100 रोटेशन्स एका मिनिटात कव्हर करतात, म्हणजे किती 60 सेकंड्स मध्ये. म्हणजे एक रिव्हॉल्युशन किती मध्ये कव्हर होणार सांगा भाऊ, 60/100 मध्ये होईल ना. हा तुमचा टाइम असणार. ठीक आहे. एवढा डेंजर येणार नाही, सोडा क्वेश्चन राहू दे. पण RPMचा अर्थ कळतोय सगळ्यांना, एवढं कळलं का बेसिक. हो सर. पुरेसं आहे, पुरेसं. हो सर. पण आज पण पडला असता, मग तसं जर पडायचं झालं असतं तर. नाही पडलेला, काळजी नको. ठीक आहे. आता हा एक क्वेश्चन आहे, मला जे PDF भेटले त्याचं अशीच प्रिंट आहे बरं का, त्यामुळे थोडं समजून घ्या. मी नंतर टायपिंगला दिल्यावर प्रॉपर येईल, पण तोपर्यंत तुमची झाली असेल मम्मी बाबा. वाचा जरा क्वेश्चन, कळतो का. बुद्धिमत्ता चाचणीचा क्वेश्चन आहे. ते नाही काय आरशातली प्रतिमा वगैरे असतं बघा, ते रिफ्लेक्शन इन द मिरर. हो सर. करा. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन कळले पाहिजे कुठली. हा A आहे, हा B आहे, हा C आहे आणि हा D आहे. माझी इमेज मध्ये येते का रे. कुठला असेल, तुम्ही नुसते शेवटच्या लेटरवरनं ठरवू शकताय बरं का रे भरपूर गोष्टी, ई वरनं नुसतं. मला त्याच्या अगोदर सांगा, समजा तुमची मिरर अशी आहे, उभी आहे समजा मिरर, आणि तिथं जर अशी एक स्टिक ठेवली समजा, अशी इथं A आहे समजा, हा B आहे. इमेज कशी तयार होते रे, अशी होते.
नाही. उलटी होते ना अशी, हे माहिती आहे की नाही सगळ्यांना? हो सर. हो म्हणजे सर. जो जवळ आहे तो जवळ दिसतो, जो लांब आहे तो लांब दिसतो. मग तसंच समजा इथं जर इथे हे असू दे, इथं समजा मिरर तिरकी आहे समजा अशी फॉर एक्झाम्पल, आणि तुमचा ई लिहिलाय समजा इथं असा ई, तर हे जे 3 पॉइंट्स आहेत हे जवळ असतील की नाही ते मिररच्या, आणि त्यातल्या त्यात हा पॉइंट खूप जवळ असेल इथं, हा जरासा लांब असेल आणि हा त्याच्यापेक्षा लांब असेल. लक्षात येते का सांगा मला पोरांनो? लक्षात हे खरंच कळलंय का तुम्हाला? असं आडवं आडवं पकडूया आपण. हा पॉइंट इथं असेल, हा इथं असेल आणि हा इथं असेल, आणि हा कोपरा जरासा जवळ असेल मिररच्या, आणि हा कोपरा सगळ्यात लांब असला पाहिजे. म्हणजे असंच तयार झालं पाहिजे ना हे. आले का लक्षात? मग कुठं आहे ते? इथं नाही आहे, हे चुकीचं आहे. इथं हे असू शकलं असतं पण असं पाहिजे, हे ह्याचा काही संबंधच नाही. हेच करेक्ट असणार डी. आता हा तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल त्यामुळे सुद्धा माहित नाही मला, पण पेपरमध्ये गेल्यावर व्यवस्थित करायला नाही लॉजिक ना. हा मेंटल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे, ऑप्टिक्सचा नव्हे, लाईटचा नव्हे. हा बोला रे, सन्नाटा नको, सांगा. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, पुढं बघा. अजून थोडे क्वेश्चन्स पटापट करत जाऊ आपण. नाही हे साधं आहे, हे जर मोमेंटम मध्ये असतं तर भारी आला असता, पण ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाठ आहे ना सगळ्यांना? हाफ एम व्ही चा स्क्वेअर. काय काय म्हटलंय बघा यांनी. मासला किती केलंय रे? 4 टाइम्स ना डिक्रीज केलंय ना? हो सर. मग कायनेटिक एनर्जी पण 4 टाइम्स ना डिक्रीज होईल की नाही सांगा मला. आणि व्हेलॉसिटीला काय म्हटलंय? ट्वाइस अर्थ काय रे? डबल ना? डबल डबल. मग ही जर डबल केली असेल तर इथं ट्वाइसचा स्क्वेअर आहे, म्हणजे किती होणार ती? 4 टाइम्स होणार ना. 4 टाइम्स. हा म्हणजे हो असं सर. झालं का रे, कायनेटिक एनर्जी तुमची 4 टाइम्स न कमी केली आहे आणि परत 4 टाइम्स न वाढवली आहे सुद्धा एकत्रच. चेंज किती आहे ना सांगा बघू याच्यामध्ये. अबे सांगा, कायनेटिक काहीच एनर्जी नाही. सेमच राहील ना? सेमच राहणार. हे लक्षात आले सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. हे तुमचं मॅथ्स जर एकदम खराब असेल ना, हे काहीच कळणार नाही बरं का तुम्हाला मी काय केलंय ते. लॉजिक म्हणतात त्याला, व्यवहार ज्ञान. अजून एक विचारू क्वेश्चन याच्यावरच असाच? हो सर. दाखवा बघू करून मला. समजा मी म्हटलं व्हेलॉसिटी डिक्रीज्ड बाय 4 टाइम्स, म्हणजे याला 4 टाइम्स न कमी केली समजा, आणि मासला डबल केला, म्हणजे याचे एक्झॅक्टली उलट, तर कायनेटिक एनर्जीचं काय होईल सांगा बघू मला. गुड. हे तुम्हाला एक मिनिट, सगळ्यांना कळलंय का रे वर काय केलंय मी? सिद्धाईने समजलं तुला हे? सर जरा जरा समज. मग ते विचारायचं कोण? नाही सर, ते मी म्हणजे करायला लागले. मॅथ चांगलं ठेवा बरं कधी पोरांना, लॉजिकल आहे रे.
एवढं तरी कळलं का मासला 4 टाइम कमी केल्यावर कायनेटिक एनर्जी कमी होते. कॉमन सेन्सचा भाग आहे तो. आणि व्हेलॉसिटी डबल केलं तेव्हा स्क्वेअर आहे म्हणून 4 टाइम्स न वाढते. मग तू 4 न कमी केली आणि 4 न वाढवली आहे म्हणजे काहीच चेंज होणार नाही ना. बघा रे, हो सर कळालं. हे मी एक्सप्लेन नाही करू शकत बरं का रे परत परत. म्हणजे एक मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे चांगली. अजून पण बघा दुसरी जण मग आन्सर दिले पाहिजे बरं का रे सगळ्यांनी. इथं सांगा व्हेलॉसिटी 1/4 टाइम्स कमी झाली आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ एम स्क्वेअर. व्हेलॉसिटी जर 4 टाइम्स न कमी झाली असेल तर त्याचा स्क्वेअर असल्यामुळे 16 टाइम्स ती कमी होईल की नाही कायनेटिक एनर्जी? अरे आले का लक्षात? हो 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 सर. सर. आणि मास डबल झालंय म्हणजे तू स्क्वेअर वगैरे काही नाही, त्यामुळे फक्त डबल होणार. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती होणार ही? 1/8 टाइम्स. लक्षात आलंय का बघा? हो सर. हो सर. वा कळतंय काय? आणि हे जमले पाहिजे बरं का रे. नीट वगैरे भरपूर क्वेश्चन असतात याला. जेईचं एक वेळ सोडून द्या, जेईला पर्सेंटेज वगैरे विचारतात काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर नीट वगैरे म्हणत असाल ना पर्सेंटेज आणि हे जमलं पाहिजे तुम्हाला. प्रॉपोर्शनॅलिटी चांगली कष्ट घ्यावं लागतात त्यासाठी, त्यामुळे करा प्रॅक्टिस थोडी जास्त. स्वतःला विचारायची क्वेश्चन की हे डबल झालं तर काय होईल, हे 4 टाइम्स झालं तर काय होईल. फॉर्म्युला घ्यायचा कुठला पण आणि ह्याला हाफ करून बघायचं, त्याला डबल करून बघायचं, असं शिकाय असतंय. ठीक आहे थोडेच एक करा बघू हा क्वेश्चन 6वा. युगंधर तुला येतं का रे प्रपोर्शनॅलिटी ती स्क्वेअर करून हे करून वगैरे सगळं? हिरो काय विचारतोय? सार्थक, श्रावणी बोला, जमतं का रे तुम्हाला ते प्रपोर्शनॅलिटीचं? अरे बोलाय काय तर. सार्थक नाहीच आहे लेक्चर मध्ये. युगंधर आवाज आहे तुला माझा? भाड में जाओ. हे केला का रे तुम्ही? हो सर. Velocity of a car becomes 5 meter per second in first 10 seconds and next 2 minutes its velocity becomes 18 kmph. म्हणजे किती रे? हो सर. किती असते 18 kmph म्हणजे? 5 मीटर 5 मीटर पर सेकंड. मग अगोदर पण एवढीच होती, आता पण तेवढीच आहे. ऍक्सेलरेशन किती असणार? 0. ठीक आहे. पण ह्यात जर असं काहीतरी झालं असेल टर्निंग वगैरे, आणि एवढं डेप्थ म्हणून नाही विचारणं, सोडा विसरून जा. ठीक आहे. असं पण होऊ शकतं ना, जाताना वेलॉसिटी माझी 2 होती, कमी कमी होत गेली आणि परत वाढत वाढत परत 2 झाली. हे एवढं नाही विचारणार डेप्थ मध्ये. ठीक आहे. 0 ऑप्शन आहे त्यामुळे 0 करायचं. हे लक्षात आलं तुम्हाला? आणि तसं जर झालं असतं तर निगेटिव्ह sir. ऍक्सेलरेशन पाहिजे होतं, पण इथं निगेटिव्ह पण नाहीये. सो दिस इज ऑप्शन. ए टाइम संपला. बाकीची क्वेश्चन कराल का रे तुम्ही? हे व्हीटी वाला जमेल का तुम्हाला? डिस्टन्स किंवा हा angle? सर. ठीक आहे. हो सर. त्याने हो ऍक्सेलरेशन सर. डिस्टन्स विचारलाय. डिस्टन्स काढाल ना तुम्ही? हे ट्रायंगल वगैरे मिळतो बघा यातनं एक. हो ट्रायंगल हो करून. सर. हो ओम्स लॉ सर. सांगा मला. ओम्स लॉ. ओम्स लॉ बोलतो आहे. करत नाही स्टडी नुसतं. V इज इक्वल टू आय आर. मी तर व्ही दिलाय बघा त्यांनी काय 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 काय, आणि करंट पण दिलाय. हे एम ए म्हणजे काय असतं?
मेगा ओम मिली एम्पियर. मिली, हाँ सर, एम्पियर एम्पियर सर. ठीक आहे. मिली ओम. म्हणजे 10⁻³ असतं. कळते का? हो मग सर. तुम्ही ह्याच्यावरनं बघितला रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज व्हॉट? व्ही बाय आय. व्होल्टेज किती दिले? 1 व्होल्ट. आणि करंट किती दिलाय? 50 मिली एम्पियर. 15 to 50 -3 मिली लिहू शकतो का एम्पियर. मी? हो. हे -3 वर जाऊन काय होईल? +3 होईल की नाही? हे येतं का रे तुम्हाला हे खरंच? हो येतंय सर. सर. हो सर. याला 1000/50 म्हणू शकतो का मी असं? हे झिरो हो झिरो सर. कट होईल. हे किती येणार? 20 येणार आहे. 20. हो. आणि रेजिस्टन्सचं युनिट काय असतं? ओम. ओहम. ओहम मीटर नाही, ओहम. ठीक आहे. याचे बघा बाकीचे क्वेश्चन्स वगैरे एकदा जरा. ठीक आहे. हा एक क्वेश्चन पडलेला जेई मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे. होमिओला खूप अगोदर. खूप म्हणजे आम्हालाच कन्फ्युजन होतं असा कसा विचारला क्वेश्चन म्हणून त्यांनी. डेंजर क्वेश्चन होता. मी फक्त लॉजिक सांगू का 2 मिनिटात तुम्हाला? का जाताय? चालेल सर. क्वेश्चन वाचा एकदा जरा. काय म्हटलंय बघा यांनी. चांगला क्वेश्चन. ऍक्सेलरेशन आहे का रे यात? हो सर. कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे ते ऍक्सेलरेशन? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. विचार करा. काय म्हणलंय बघा. म्हणूनच मुलं कन्फ्यूज झाली होती. द व्हेलॉसिटी ऑफ अ कार बिकम्स ट्वाइस द प्रिव्हियस व्हेलॉसिटी आफ्टर एव्हरी 2 सेकंड्स. म्हणजे समजा t इज इक्वल टू 0 ला त्याची व्हेलॉसिटी समजा 2 मीटर पर सेकंड असेल. तर t इज इक्वल टू 2 सेकंड्स, t इज इक्वल टू 4 सेकंड्स, t इज इक्वल टू 6 सेकंड्स. कळते का? एव्हरी 2 सेकंड्स. इथे किती होणार? 4 मीटर पर सेकंड. इथे किती 4 होणार? मीटर पर 6 होणार का 8 होणार? 8. 8. इथे किती होणार? 16. 16. मग मला सांगा हा जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट डिफरन्स आहे का रे? इथे किती आहे? 2चा आहे. इथे किती आहे? 4चा आहे. इथे किती आहे? 8चा आहे. सो हे ऍक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. असला क्वेश्चन जर दिसला आणि काय कळत नसलं सोडून द्यायचं आणि पुढे जायचं. एका मार्काला पडतो हा फक्त. याच्या मागे लागत बसायचं नाही. नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट आहे. पण हा जेईल आल्यावर 4 मार्काला येऊ शकतो. सोडवायचं कसं याला? याला ग्राफ वापरून सोडवायचं. ग्राफ असला क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. पुढे काय म्हटलंय बघा. इफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द कार आफ्टर 6 सेकंड्स इज 14 मीटर पर सेकंड, डिटरमाइन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 4 सेकंड्स. ह्याचा मी जर ग्राफ बनवला समजा व्हीटी ग्राफ. आता मला इनिशियल व्हेलॉसिटी माहित नाही काय, पण एवढं माहित आहे की नाही रे, 0 ला जर u असेल तर 2 ला किती होते? 2u होते की नाही पोरांनो? हो सर. हो. मी फक्त हे सांगतो तुम्हाला. समजा अगोदर किती असेल? u असेल. तर आता किती होणार? 2u. नंतर किती होते? 4u होते की नाही? हो सर. हो सर. 4 आणि 6 सेकंदाला किती होते? मग तुम्ही जर बघितला हा ग्राफ असा दिसतोय बघा. असा, मग असा आणि मग असा. असा पकडाव तुम्ही आता सध्या, कारण त्यांनी मध्ये काय होते सांगितलेलं नाही. डायरेक्ट डबल होते असं पकडूया आपण. कळलंय का तुम्हाला हे काय? हो सर. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असते? टोटल डिस्टन्स अपॉन टाइम असते ना. मग हा टोटल डिस्टन्स सांगू शकता सर. का मला किती असेल? हा वाला काय असणार? u इंटू 2 असणार ना, म्हणजे 2u. हा 2u. किती असणार? हा किती? 2u इंटू 4 म्हणजे 8u असणार की नाही? 2u into 4. आणि हा किती असणार? हे नाही 4 नाही, सॉरी. हो सर. 4 4 नाही, 4 असणार. नाही. हा डिस्टन्स 2 असणार ना. सो 2 इंटू 2u म्हणजे हो. 4u असणार. प्लस आता हा डिस्टन्स हा किती आहे? 2 इंटू 4u म्हणजे किती? 8u होणार ना. आपण हो, टोटल सर. टाइम किती लागला? 6. हो, सर. ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी त्यांनी 14 दिली. आले का लक्षात?
मग हे 6 न 14 ला मल्टिप्लाय केलं, 14 किती असते रे? 84 असते. 84 इज इक्वल टू 2 आणि 4 6 आणि 8 14 u है ना. मग हे किती येतं 6. सो u किती आहे 6 मीटर पर सेकंड आहे. लक्षात आलंय का रे तुम्हाला काय आहे? मग हे 6 असेल तर हे किती आहे 12 आहे. मग त्यांनी 4 मीटर पर्यंतचा डिस्टन्स किती आहे ते विचारले. मला एवढा एरिया काढता येईल ना तुम्हाला. हा किती असणार 12 मीटर आणि हा किती असणार 12 दुनी 24. सो 12 + 24 किती येतं 36 मीटर विल बी द आन्सर. हा क्वेश्चन होमी बाबाला पडलाय आणि कसा टाकलाय माहित नाही मला काय विचार करून, पण असा एकदाच पडलाय कधीतरी. त्यामुळे असले क्वेश्चन जिथं तुम्हाला लगेच क्लिक होत नाही ना सोडून पुढे सरकायची. पण हा मेन्स मी का म्हणतोय कारण ही सूचना गरज आहे तुम्हाला व्हिटीग्राफनं करणं. तिथं ते मार्क आहेत 3 मार्क. तुम्ही जर नॉर्मल आता मी बुक मध्ये वगैरे बघतोय ना खूप मोठं करून दिलंय नाही काय 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 नाही करायचं. ग्राफ यूज करून करायचं सोपं होतं. ठीक आहे समजलंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर. हो सर. चालेल. चलो आय विल एंड द लेक्चर अँड ऑल द बेस्ट फॉर कधी आहे रे 21 ला आहे ना हो सर. पेपर. तुम्ही घेऊन येता का रे बाहेर देतात का तुम्हाला का सबमिट करून घेतात? तर ऑनलाईन आहे. ऑनलाईन. चालेल. यार मला पेपर पाहिजे होता म्हणजे आन्सर की वगैरे पाठवली. ठीक आहे चालेल. चलो हे सोडवा बाकीचे क्वेश्चन. काय डाऊट्स वगैरे पाठवा मला. ओके हो सर. चलो बाय बाय टेक केअर. सर एक क्वेश्चन होता. बोल की. सर आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मीडियम चेंज झाल्यावरती होतं. मग आपल्या डोळ्यात पण थोड्या प्रमाणात पाणी असतं ना सर. बरोबर. मग तिथं नाही होत रिफ्रॅक्शन. होतं की. समज जर रेज अशा येत असतील समज तुझ्याकडं, ठीक आहे, तर हा तुझा डोळा आहे समज. ही डोळ्यामध्ये एक लेन्स असते आणि हे मागचा पूर्ण आयबॉल म्हणतात त्याला. तर ह्याच्यामध्ये ही लेन्स कॉन्व्हेक्स टाईपची लेन्स असते. आता लेन्सेस तुम्हाला नसतील शिकवल्या तर इथं गेल्यावर ना ते स्वतःचा पाथ चेंज करतं ते असं. आणि ते आत ना हे जे मागचा पार्ट असतो याला रेटिना म्हणतात डोळ्याचा. ह्याच्यावरती इमेज फॉर्म होते. इथं जशी असेल त्याच्या उलटी तयार होते. ब्रेनला सिग्नल होतो आपल्याला ती इमेज कळते काय असते. मग इथं पाथ चेंज झालं ना बेंड झालं ना तुझं लाईटचं. हो सर. ओके इथं रिफ्रॅक्शन होतं. याला लेन्स म्हणतात. लेन्स मी नाही शिकवलं अजून. ठीक आहे मोठा चॅप्टर आहे ऑप्टिक्स त्यामुळे त्यातलं फक्त हो रिफ्लेक्शन. सर. कळलं तुला? हो सर समजलं. चालेल चलो बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट. बाय सर. बाय सर.